Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 8th lecture about Pythagoras theorem. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet done, so that you can take advantage of all these lectures. Coming to the problem solving that we were doing in the previous lecture, we were solving exercise from page number 38 and 39 of your book. आणि आपण काही प्रॉब्लेम्स केले होते. त्याच्यामध्ये आपण शेवटचा प्रॉब्लेम असा केला होता की फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर हुज डायगोनल इज 10. नाउ वी विल गो फॉर प्रॉब्लेम नंबर 7. आता त्या प्रॉब्लेम नंबर 7मध्ये काय केलं आहे बघा, एक त्यांनी काटकोन त्रिकोण काढलेला आहे. सी दिस इज नाव प्रॉब्लेम नंबर 7 फ्रॉम पेज नंबर 39. See what is done there. They have drawn one right angled triangle like this. Okay, this is a rough sketch I am drawing, freehand drawing. So this may not look like right angled triangle, but you have to assume. And the triangle is DEF. So here it is D, here it is E, and here it is F. Okay. आणि काय म्हटलं आहे बघा, त्यांनी एफ वरून परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे जी वर, म्हणजे ई डी वर, डीई वर, म्हणजे हा जो आहे ना हा परपेंडिक्युलर आहे. सो दिस इज राईट अँगल्ड हिअर आणि हा पॉईंट जी दिला आहे तुम्हाला. आणि काय दिलं आहे बघा त्यांनी, अँगल डीई एफ इज 90. अँगल डीई एफ इज 90 डिग्रीज. नॅचरली कसं आहे बघा, हे सर्व पायथागोरस प्रॉपर्टी, पायथागोरस थिअरमवर हा एक्झरसाइज आहे. त्यामुळे 90 डिग्रीज प्रॉपर्टी पायथागोरसची वापरणं हे अपरिहार्यपणे आलं. म्हणून आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की डायग्रॅम बघून आपणाला कुठला थिअरम मला वापरता येईल ह्याचा सेन्स व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते कळेल. त्याच्यानंतर काय दिलं आहे बघा, एफ जी इज परपेंडिक्युलर टू ई डी. बघा, एफ जी इज परपेंडिक्युलर टू ई डी. दिस इज गिवन. ओके. जी डी त्यांनी 8 दिलं आहे, एफ जी 12. बघा, जी डी इज 8 आणि एफ जी 12. सो दिस इज 12 आणि दिस इज 8. जी डी इज 8, एफ जी 12 दिलं आहे. तर तुम्हाला ई जी काढायचं आहे, एफ डी आणि ई एफ. सो व्हॉट इज टू बी कॅल्क्युलेटेड? कॅल्क्युलेट ई जी, देन एफ डी आणि ई एफ, अशा 3 गोष्टी मला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. मग आता हा किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा. याच्यामध्ये काही फारसं आता असं नाहीच आहे. तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की डायग्रॅम कशी आहे आणि मला काय करावं लागेल. मग आता इथे काय करणार बघा आपण या प्रॉब्लेममध्ये, पहिलं म्हणजे तुम्हाला ट्रायंगल डीई एफचा विचार करा. ट्रायंगल डीई एफ, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहे बघा, इथे 90 अंशाचा कोण आहे एफच्या ठिकाणी, आणि एफ जी बघा. सो इन ट्रायंगल डी एफ, ट्रायंगल डीई एफ इज राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके. आणि अँगल डीई एफ, this is 90 degrees. FG is perpendicular, FG is perpendicular to hypotenuse. Hypotenuse. Hypotenuse DE. Okay. So दिस इज ऑल्सो गिवन. हे सर्व दिलेलं आहे आपणाला. सो बाय जॉमेट्रिक मीन थिअरम, सो बाय जॉमेट्रिक मीन थिअरम, जी एम थिअरम, काय सांगतो आपणाला जी एम थिअरम, तर ई जीचा जो वर्ग असेल तोच, म्हणजे काय आहे बघा, बाय जॉमेट्रिक मीन थिअरम एफ जी इज जॉमेट्रिक मीन ऑफ ई जी आणि डी जी, ऑफ डी जी and GE.
त्यामुळे काय मला मिळणार बघा, एफ जीचा स्क्वेअर. सो बाय दॅट थिअरम एफ जी स्क्वेअर्ड इज इक्वल टू डी जी इंटू ई जी. डी जी इंटू ई जी. नाव आय थिंक इट इज व्हेरी सिम्पल. यू कॅन कॅल्क्युलेट. एफ जी तुम्हाला 12 दिलं आहे, त्यामुळे 12चा वर्ग बरोबर डी जी ते 8 दिलेलं आहे गुणिले ई जी. त्यामुळे ई जी जे आहे दॅट यू कॅन कॅल्क्युलेट ॲज 12 स्क्वेअर्ड अपॉन 8. बरोबर ना. सो व्हॉट इज दॅट, 12 गुणिले 12 भागिले 8. सोपं आहे ते. इथे तुम्ही 4 करा, 4 दुणे 8, 4 त्रिक 12 आणि मग 2 आणि 12 म्हणजे इथे 6, म्हणजे हे 18 येईल. आणि असं पण करायला नको, 18चा पाढा तुमचा पाठ असेल तर 18 144 भागिले 8 किती, तर ते सुद्धा डायरेक्टली करता येईल. मेनी वेज आर देअर टू रीच टू दिस आन्सर. हा एक भाग झाला. त्यांनी विचारलंय तुम्हाला, त्याच्यामधलं ई जी तुम्ही कॅल्क्युलेट केलं. आता एफ डी आणि ई एफ कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ई जी झाल्यामुळे काय झालं बघा, व्हेरी सिम्पल. आता तुम्ही ट्रायंगल डी जी एफचा विचार करा. ओके, मी हे एनलार्ज करतो सो दॅट वी कॅन राईट इन प्रॉपर वे. नाउ व्हॉट वी विल डू, यू कन्सिडर ट्रायंगल डी जी एफ, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे डी जी एफ. सो कन्सिडर दुसऱ्या पार्टसाठी, हां हे पहिला पार्ट झाला. दिस इज आन्सर 1. ओके, सो वन थिंग वी हॅव गॉट की ई जी तुम्हाला विचारलेलं होतं आणि ई जी वी हॅव कॅल्क्युलेटेड 18. ओके, नाव कन्सिडर ट्रायंगल डी जी एफ. डी जी एफ. नाव दिस इज स्ट्रेटवे, त्याच्यामध्ये कुठे बघा, अँगल डी जी एफ इज 90 डिग्रीज. मग आपल्याला काय माहिती आहे, 90च्या समोरची बाजू आहे. हा जो अँगल आहे तो 90 आहे, त्यामुळे त्याच्या समोरची बाजू डी एफ हा हायपोटेनस आहे. सो डी एफ स्क्वेअर विल बी इक्वल टू डी जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. मग डी एफ मला याच्यावरून काढता येईल, डी एफ स्क्वेअर्ड, बरोबर ना. डी एफ स्क्वेअर म्हणजे एफ डी. हे बघा, हे एफ डी त्यांनी विचारलं, एफ डी म्हणजेच डी एफ. त्यामुळे डी एफ स्क्वेअर इज इक्वल टू डी जी स्क्वेअर. बट नाव जस्ट नाव यू हॅव कॅल्क्युलेटेड डी जी त्यांनी 8 दिलेलंच आहे तुम्हाला, 8चा वर्ग, आणि जी एफ जे आहे, जी एफ किती आहे, 12 दिलेलं आहे तुम्हाला. बघा ना, जी एफ हे 12 दिलेलं आहे. त्यामुळे 8चा वर्ग 64 आणि हा 12चा वर्ग म्हणजे 144. म्हणजे हे किती झाले बघा, हे ॲडिशन 208 झालं. म्हणजेच तुम्हाला कळलं की डी एफचा जो स्क्वेअर आहे, बरोबर ना, डी एफ स्क्वेअर तो आहे 208. त्यामुळे डी एफ किती होणार, इट विल बी रूट ऑफ 208. आणि 208चं जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं तर ते कसं लिहिता येईल बघा, 208 ही जी क्वांटिटी आहे ना ती तुम्हाला कशी लिहिता येईल, म्हणजे 208चे जर अवयव पाडलेत तर तुमच्या असं लक्षात येईल की ते 16 गुणिले 13 आहे. बघा ना, 13 × 78 किंवा 16 × 48, 8 हातचे आले 4, 16 × 16 आणि 4 20, आणि त्यातलं 16चा वर्गमूळ 4, म्हणून हे 4√13 आलं. काय आलं 4√13, डी एफ. सो दुसरा मुद्दा मला मिळाला, डी एफ त्यांनी विचारलं होतं, दॅट इज इक्वल टू डी एफ म्हणजे त्यांनी एफ डी विचारलं आहे ते एकच, 4√13. ओके, आता तिसरा मुद्दा काय मला सांगितलं, विचारला आहे त्यांनी की ई एफ काढा. आता हा ट्रायंगल विचारात घ्या. इन ट्रायंगल तिसऱ्या पॉईंटसाठी कन्सिडर ट्रायंगल जी एफ, किंवा असं म्हणूया आपण एफ जी ई. कन्सिडर ट्रायंगल एफ जी ई. अँगल एफ जी ई इज 90 डिग्रीज. मग हा जर इथे 90 डिग्रीज आहे तर त्याच्या अपोजिट ई एफ हा कर्ण आहे, म्हणजे हायपोटेनस आहे. सो व्हॉट आय गेट, ई एफ स्क्वेअर्ड इज इक्वल टू ई जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. मग आता सोपं आहे ना. सो व्हॉट आय गेट, ई एफ स्क्वेअर
इज इक्वल टू ई जी, पण ई जी 18 आहे त्यामुळे 18चा वर्ग, आणि जी एफ किती आहे, जी एफ आपल्याला दिलेलंच आहे ना 12, सो इट इज प्लस 12 स्क्वेअर, म्हणजेच हे किती झालं 18चा वर्ग 324 अधिक हे 12चा वर्ग, इथे मगाशी पण मी 12चा वर्ग लिहायचं राहिलं होतं ते 144. सो व्हॉट इज द फायनल आन्सर, ई एफ स्क्वेअर्ड कम्स आउट टू बी 3 आणि हे 1 4 44 आणि 24, म्हणजे ते 400 किती झाले 68, 468. आणि इफ इट इज 468 देन ई एफ विल बी रूट ऑफ 468, विच यू कॅन सिम्प्लिफाय अँड यू कॅन राईट इट ॲज किती होणार, रूट ऑफ 468. आय थिंक इट इज समथिंग डिफरंट ना, आपण चुकतोय काय ते, आय थिंक वी आर राईट. मगाच्या हरकत झालं ते, मगाशी ते काय आलं होतं 208 आलं होतं ना, ती बेरीज 208 बेरीज आली होती, इथे किती आली ही 468 आली. 468 म्हणजे मला कसं लिहिता येईल बघा, इट विल बी स्क्वेअर रूट ऑफ 13 इंटू 36, बघा 13 सक 78, 8 हातचे आले 7, 13 त्रिक 39 आणि 7 46. त्यामुळे तुम्हाला ई एफ जे आहे ते काय लिहिता येईल 6√13. ओके, सो बघा याच्यामध्ये दोन्ही रिझल्ट्स आपण वापरले, एक म्हणजे पायथागोरस प्रॉपर्टी वापरली, आणि ज्या ज्यावेळी जिथे 90, आता बघा हा जो DEF त्रिकोण होता तो काटकोन त्रिकोण होता, त्याच्यामध्ये एफला काटकोन झालेला होता, म्हणून एफ वरून आपण लंब टाकलेला आहे हायपोटेनसवर. हायपोटेनस त्या ट्रायंगलची कोणती आहे, DFA ची हायपोटेनस कोणती आहे, DE, त्याच्यावर लंब टाकला. ही सिच्युएशन आली की इनव्हॅरिएबली तुम्हाला जॉमेट्रिक मीनचा थिअरम वापरावा लागणार. मग तो जॉमेट्रिक मीनचा थिअरम वापरून तुम्ही आधी एक गोष्ट कॅल्क्युलेट केलीत, वी कॅल्क्युलेटेड ई जी, आणि एकदा ई जी मिळाला की मग तुम्हाला दोन्ही बाजूचे दोन जे त्रिकोण आहेत, म्हणजे एक त्रिकोण कुठला झाला DGF आणि दुसरा कुठला झाला EGF किंवा FGE काही म्हणा, तर हे काटकोन त्रिकोण झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला पायथागोरस प्रॉपर्टी वापरता येते. त्यामुळे एकतर तुम्हाला हायपोटेनसवर लंब टाकला, हा कन्सेप्ट लक्षात आला त्यातला, की 99.99% तुम्हाला जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी यूज करावी लागणार. असे ठोकताळे आपल्या मनात तयार झाले पाहिजे. मला डायग्रॅम बघितली की सुचलं पाहिजे मला इथे हा रिझल्ट वापरायचा आहे, तर आपला अभ्यास चांगला झाला आहे असं म्हणता येईल. ह्या सवयी आहेत, ह्या लावून घेतल्या पाहिजेत. गणितामध्ये अनेक चांगल्या सवयी आपण लावून घेऊ शकतो. whenever you see figure of the problem, can you remember the result which I have to use in this theorem? That is very very important issue. हे सर्व प्रॅक्टिस नाही, तर अचानक उद्यापासून मला असं मी करेन असं होत नाही. इट रिक्वायर्स लॉट्स ऑफ प्रॅक्टिस, बट इट कॅन बी डन. स्टुडंट्स इन युअर क्लास आर डुईंग सच थिंग्स. आपल्याला पण ते येईल, आपण प्रयत्न केला. ठीक आहे, कमिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. सी, आता इथे हा प्रॉब्लेम बघा की याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय, काय म्हटलंय बघा, फाइंड द, म्हणजे 8वा प्रॉब्लेम आपण बघतोय आता, फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टँगल हुज लेंथ इज 35, ब्रेथ इज 12. व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये काही नाहीच आहे ना बघा. सो प्रॉब्लेम नंबर 8 ऑफ पेज से 39. व्हॉट इज आस्क्ड इज यू हॅव टू ड्रॉ अ रेक्टँगल. ओके, समजा हा मी रेक्टँगल काढला, तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, डायमीटर ऑफ द रेक्टँगल, तुम्हाला डायगोनल ऑफ द रेक्टँगल काढायचं आहे, हुज लेंथ इज 35, ब्रेथ इज 12. त्यामुळे हे तुमचं इथे 35 आहे आणि हे 12 आहे, हे 12 आहे म्हणून हे पण 12 आहे आणि हे पण 35 आहे. यू नो, रेक्टँगलमध्ये अपोजिट साईड सेम असतात आणि ही त्याची डायगोनल, बरोबर ना. दिस विल बी द डायगोनल ऑफ दॅट रेक्टँगल, म्हणजे ही अशी. ठीक आहे, म्हणजे समजा मी हा रेक्टँगल ABCD आहे असं म्हटलं. ओके, तर वी आर गिव्हन, व्हॉट इज गिव्हन, ABCD is rectangle and AB is equal to DC is equal to 35 आणि AD is equal to BC is equal to 12. AC
is its diagonal. AC is diagonal. Triangle ADC is right angled triangle. ट्रायंगल ADC म्हणजे हा बघा ADC राईट अँगल्ड ट्रायंगल आणि अँगल ADC इज 90 डिग्रीज. म्हणून मग आता काय होणार, हा AC हा त्याची हायपोटेनस होणार. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर्ड प्लस DC स्क्वेअर्ड बाय पायथागोरस थिअरम. आय एम जस्ट रायटिंग PT, तुम्ही नीट लिहा ते पायथागोरस प्रॉपर्टी किंवा थिअरम असं काहीतरी. मग AC स्क्वेअर्ड मला काढायचं आहे, ते AD स्क्वेअर्ड, AD म्हणजे 12 आहे, त्यामुळे 12चा वर्ग अधिक DC स्क्वेअर्ड म्हणजे 35चा वर्ग. मग हे झालं 144 आणि हे 35चा वर्ग 1225. म्हणजे हे ॲडिशन किती झालं बघा, 1225. म्हणजे हे ॲडिशन किती झालं, हे 1225 आहे ना, प्रॉपरली रिव्हिया. मग 1225 आणि ते एकूण ॲडिशन किती झालं त्याचं, किती होणार, 1200 आणि 100 आणि 1300 झाले, 44 आणि 25 म्हणजे 69 झालं, 1369. बरोबर ना. 1369 हा कशाचा वर्ग आहे, तर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. ते बघा, म्हणजे ते यू कॅन यूज युअर ओन टेक्निक्स टू डू दॅट. सो AC विल बी आधी बघा 1369 म्हणजे शेवटी 9 आहे. बरं, इथे कसं झालं, 30चा वर्ग 900 असतो आणि 40चा 1600 असतो. त्यामुळे हा जो वर्ग आहे 1369 हा 30 आणि 40 मधल्या कुठल्या तरी संख्येचा असणार आणि शेवटी 9 आहे. शेवटी 9 म्हणजे एकतर तो 33चा वर्ग असणार किंवा 37चा असणार. परंतु 35चाच वर्ग किती आहे बघा, 35चाच वर्ग इथे तुम्ही काढला तो 1225 आहे, त्याच्यावर मोठा आहे म्हणजे 37, पर्याय नाही. त्यामुळे AC म्हणजे 37. का 37, तर 7 असल्यामुळे त्याचा वर्ग ज्यावेळी काढा तेव्हा शेवटी 9 येणार. 3 असल्यामुळे 33 समजा असेल, 33 पण एक पॉसिबल कॅन्डिडेट होता, पण 33चा वर्ग हा 35च्या वर्गापेक्षा लहान असणार ना. 35चाच 1225 आहे, मग 37चा 1369 कसा असेल, त्याच्यावर मोठा असू नाही शकत. त्यामुळे 37 हे उत्तर आहे. AC इज 37. त्यामुळे असा एक कॉमन सेन्स आपल्याला अनेक प्रॉब्लेम्समध्ये वापरता येतो. तो कॉमन सेन्स हा फार महत्त्वाचा आहे. मॅथमॅटिक्समध्ये त्याला फार महत्त्व आहे, तर ते वापरायचं आपण. कॉमन सेन्स तो वापरायचा नाही आपण असं ठरवलं ना की मग काहीही आपल्याला येणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, हे झालं, हा सोपा प्रॉब्लेम होता. आता हा 9वा प्रॉब्लेम बघूया. आता इथे काय सांगितलं आहे बघा तुम्हाला, 9व्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलं आहे बघा, की एक फिगर काढूया. मी फिगर काढतो. एक ट्रायंगल PRQ आहे आपल्याकडे, असा हा ट्रायंगल आहे. ओके, त्याच्यानंतर M हा मध्यबिंदू घेतला आहे आपण. हे कशावरून कळलं, इथे आणि इथे अशा रेषा दिल्या आहेत त्याच्यामुळे. PRQ हा ट्रायंगल आहे बघा. M इज द मिड पॉइंट ऑफ QR, त्यामुळे इथे PRQ 90 दिलेला आहे. सो PRQ इज राईट अँगल्ड ट्रायंगल. अँगल PRQ इज 90 डिग्रीज. ठीक आहे. M इज midpoint of RQ. So by that you get, आणि हे जॉईन करा, PM जॉईन करा. RM is same as MQ. ओके. आता बाय पायथागोरस थिअरम what you know, PQ square is equal to PR square plus RQ square. बरोबर ना. आता तो ट्रायंगल PRM विचारात घ्या. हा पण काटकोन त्रिकोण आहे. ट्रायंगल PRM
is also right angled triangle. Is also right angled triangle. Okay, where angle PRM is 90 degrees. हे आपण का लिहिलं पाहिजे? हे का लिहिण्याचा उद्देश काय की त्याच्या समोरची मग हायपोटेनस आहे. सो PM स्क्वेअर will be equal to PR square plus RM square. Okay, so this is say हे जे वर लिहिलंय आपण PQ स्क्वेअर, हा रिझल्ट 1 घ्या, हा रिझल्ट 2 घ्या. आता आपल्याला काय दिलंय बघा, M is midpoint of RQ. M is midpoint of RQ. So what does this mean? RM, हे जे इथे RM आहे, RM is 1/2 RQ. मग ते ठेवा तिथे. So this is say 3. So from 1, 2 and 3, what you get? PM square. हे बघा इथे PM square is equal to काय होणार? हे PR square आणि प्लस RM square, but RM is 1/2 RQ, so it is 1/2 RQ bracket squared. I will enlarge this so that properly you can see. म्हणजे आता एकूण काय होईल बघा, PM square is equal to PR square plus 1/4 RQ square. 4 ने गुणा तिथे म्हणजे 4 into PM squared is equal to 4 into PR square plus PQ square plus RQ square, sorry. बरोबर ना? म्हणजेच काय लिहिता येईल मला, 4 into PM square is equal to हे जे 4 PR square आहे ते मी ब्रेक करतो, 3 into PR squared प्लस आणखी एक PR स्क्वेअर आहेच, तो बाजूला घ्या, प्लस RQ स्क्वेअर. पण इथे बघा रिझल्ट 1 मध्ये PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर म्हणजे PQ स्क्वेअर आहे. म्हणून मला इथे काय म्हणता येईल, 4 into PM स्क्वेअर्ड इज इक्वल टू 3 PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. याला अंडरलाईन करा आणि हा रिझल्ट 1 वापरा. सो दिस इज PQ स्क्वेअर. इथे पण अंडरलाईन करायचा अर्थ ह्याच्याऐवजी मी हे टाकलंय आणि त्याचं कारण काय तर बाय 1. म्हणजेच मला असं लिहिता येईल ना, 4 PM स्क्वेअर्ड मायनस 3 PR स्क्वेअर, हे इकडे आणलं आपण, इज इक्वल टू PQ स्क्वेअर. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड इज प्रूव्ड. हेन्स sorry, hence PQ square is equal to 4 PM squared minus 3 PR squared. Hence proved. Done. So this is how these problems can be done. आपण एक 3-4 प्रॉब्लेम ह्या लेक्चरमध्ये सोडवले, पण त्या सर्वांमागची थीम लक्षात घ्या. आपणाला पायथागोरस प्रॉपर्टी वापरायची हे कळलं पाहिजे. मेडियन, आता इथे बघा M हा PM ही मेडियन आहे, म्हणजे M हा RQचा मध्यबिंदू असल्यामुळे RM म्हणजेच MQ असणार किंवा RM म्हणजेच 1/2 RQ असणार. हे लगेच कळलं पाहिजे आम्हाला. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हियर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू. थँक यू. अगेन आय अपील यू टू सबस्क्राईब द चॅनल इफ यू हॅव नॉट येट and take advantage of all these lectures. Thank you.